अन्नपूर्णा वर्ल्ड्स किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर बघूया दाणेदार असा उपमा. चला तर मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा बारीक चिरून घेऊयात. त्यानंतर एक स्वच्छ टोमॅटो धुवून घ्यायचा आहे. टोमॅटो ही आपण बारीक चिरून घेऊयात. त्यानंतर मी 2 मिरच्या ॲड करत आहे. मिरच्याही आपण बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एखादी मिरची आणखीनही टाकू शकता. तुम्ही बघू शकता याच वाटीने 2 वाटे मी रवा घेतलेला आहे. रवा चाळून घेतलेला आहे स्वच्छ करून. त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे आहेत. 8-10 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. तर मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता. त्यामध्ये गरा टाकून छान परतून घेऊयात. थोडा वेळ गरा तसंच परतून घ्यायचा म्हणजे लवकर भाजला जातो आणि दाणेदारही होतो. नंतर यामध्ये मी 2-3 चम्मच तेल ॲड करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तुपही ॲड करू शकता. कधी कधी साजूक तूप कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी इथे तेलच ॲड केलेलं आहे. छान असा मस्त असा तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा छान भाजला की तो दाणेदार मऊ आणि लुसलुशीत होतो. चिकट होत नाही. रवा काढून घेतलाय. याच पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये शेंगदाणे तळून घेते. एक अर्धा वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत. शेंगदाणे छान तळत आलेले आहेत. शेंगदाणे काढून आपण याच पॅनमध्ये एक चम्मच मोहरी, 1 छोटा चम्मच जिरे घालणार आहोत. जिरे आणि मोहरी छान तडतडत यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. कधी कधी मोहरी तळली नाही की ती कच्ची लागते, दाताखाली लागते. त्यामुळे मोहरी कधीही गरम तेलात घालायची. एक 8 ते 10 कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता सुरुवातीला टाकायचा. यामध्ये तेलाचा वास छान येतो. त्यानंतर मिरची छान तळते. आता आपण घालणार आहोत कांदा. त्याला छान थोडा वेळ परतू द्यायचं. थोडं परतलं की नंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो करायचं. Through the stillness, the clouds drift high. Thoughts like breezes whisper by. Endless waves of a calm blue sky, where dreams take wings and learn to fly. Gentle echoes of time's embrace. Each shadow finds its quiet space. In the flow of light, a tender trace binds the soul to this serene place. Let it go, let it be, like a river rolling free.
नक्की ट्राय करा Let it be. शेअर